तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे साईश नाईक आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आता चाललेलो आहे गगनगिरी महाराजांच्या मठात, जे की खोपोलीमध्ये आहे. तर हा ब्लॉग आहे आपल्या बिल्डिंगमधील मित्रपरिवारासह. तर माझ्या ह्या ब्लॉगमध्ये साथीदार आहेत मयूर आणि एक छोटा विघ्नेश, दोघंही छोटे साथीदार. तर तुम्ही हा ब्लॉग पुढे बघत राहा आणि आपण गुहेतही जाणार आहे. पुढे आल्या तुम्ही बघू शकता इकडच्या लोकांना राहण्यासाठी इथे जागा पण आहे. नंतर मग बाजूला आल्या अशी वाहणारी मस्त नदी, थंडगार वातावरण आहे. ते बघत बघत मग तुम्ही पुढे आले की मग इथे तुम्ही बघू शकतात गगनगिरी महाराज ज्या झोपड्या बसायचे पाळण्यावर, तो आहे इकडे. नंतर थोडं पुढे गेलं चालायला पण चांगली जागा आहे. मग इकडे बघू शकतात गगनगिरी महाराजांची चांगली अशी मूर्ती आणि म्हणजे समाधी आहे त्यांची तिकडे. मग नंतर तिकडून परत बाहेर आले की तुम्हाला एक ब्रिज भेटेल छोटासा, त्याच्यावरतून दोन्ही साईडने नदी वाहताना दिसेल. मोबाईलचा वापर इकडे नाही आहे चालू. तर तुम्ही बघू शकता इथे आल्यावरती पण एक पाळणा आहे आणि मग सगळ्या देवांची इथे मूर्ती आहे, ज्याचे तुम्ही दर्शन घेऊ शकता. संत विठ्ठल रखुमाईचंही आहे. नंतर बाहेर आल्यावर तुम्ही थोडं बसून नंतर मग बघू शकता आजूबाजूचं वातावरण कसं आहे, मस्त एकदम थंडगार. आणि नंतर मग तिकडून बाहेर आल्यावर तुम्हाला थोडा गुहेकडे जाण्यासाठी गुहा फक्त 11 वाजेपर्यंतच चालू असते सकाळी. तर तुम्हाला लवकरात लवकर जावं लागेल. तर जाताना तुम्ही मस्त आराम करून तुम्हाला जावं लागेल. थोडा अवघड रस्ता आहे, पण आरामात गेलं की तुम्हाला काय टेन्शन नाही सकाळी लवकर गेलं की. तर तुम्ही पुढे बघत राहा आम्ही कशी ट्रेकिंग करतो आणि कसं पोचतो. जाता जाता मध्ये अजून एक समाधी लागते आणि बाजूला असे चांगले फोटो काढण्यासाठी. फोटो काढून झाल्यानंतर तुम्ही पुढे बघू शकता इथे हेलिपॅड पण आहे, जिथे हेलिकॉप्टर लँड करतो. इथे पण चांगले फोटो काढू शकतात तुम्ही आणि बघू शकता चांगली अशी वाट आहे. आणि नंतर मग वरती गेल्यावरती तुम्हाला तिकडच्या लोकांनी एक साईडला गोण्या वगैरे टाकून चांगला रस्ता करून दिलेला आहे, जेणेकरून खडे पाहायला लागणार नाही. आणि नंतर मग पुढे तुम्ही चालत गेले की रस्त्यात तुम्हाला माकडं आणि हा ट्रॅक एवढा इझी आहे की म्हाताऱ्या लोकांपासून छोटी मुलं पण करू शकतात. मस्त माकडं वगैरे दिसतात तुम्हाला व अनेक प्राण्यांचा आवाज पण येतो. आणि ही गुहा फक्त 11 वाजेपर्यंतच चालू असते आणि इकडे जेवणही मिळते मठात. नंतर मग थोडं वरती आल्यावर तुम्हाला एक मारुती रायाचं मंदिर दिसेल छोटंसं. तिकडे पाया पडून नंतर मग तुम्ही पुढे जाताना बघू शकतात खाली मॅट वगैरे, जेणेकरून आपले पाय दुखणार नाही किंवा खडे टोचणार नाही. मग पुढे गेल्यावरती तुम्ही बघू शकता शिड्यात चढायसाठी तिथपर्यंत आपला होता ट्रॅक. नंतर मग शिड्या बघू शकतात मम्मी, मयूर आणि विघ्नेश धावत आहेत. आणि मग नंतर गोव्यात अलाउड नव्हतं तरी पण मी ब्लॉग काढला, थोडा बघून घ्या. आणि ह्या आहे गगनगिरी महाराजांची मूर्ती आणि समाधी, जिथे ते तपश्चर्या करायचे. तर मित्रांनो, जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.